भगवानांनी 4 प्रकारचे ध्यान सांगितले आहे। पहिलं आहे रौद्र ध्यान, म्हणजे जाणता अजाणतापणे आपलं ध्यान लागून जाते, तेच हे ध्यान आहे। तर पहिलं रौद्र ध्यान। रौद्र ध्यान म्हणजे काय? आता एक व्यापारी कपडा मोजतो ग्राहकाला देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लक्ष नाही असं पाहून कमी कपडा कापतो। त्याच्या मनामध्ये तेच चाललं असते की माझा कपट करून जास्तीत जास्त फायदा मला कसा करून घेता येईल। तर हे झालं रौद्र ध्यान। कुणाला लुबाडून घेणं, मोजमापामध्ये फरक करणं। अरे धंद्यामध्ये तुला 10% 15% मिळाले खूप आहे, त्याच्यासाठी कपट करण्याची गरज नाही, पण हा गुन्हा आहे। रौद्र ध्यान जो आहे याची गती आहे नरक गती। त्याच्यामुळे क्रोध करणे, शिव्या देणे, दुःख देणे हे सुद्धा रौद्र ध्यान आहे। भगवानांनी जैन धर्मामध्ये महावीरांनी अतिशय सावधानतेपूर्वक सांगितलेलं आहे की रौद्र ध्यान होऊ देऊ नका। गुरु जे शिष्याला शिकवतात त्यांना पण राग येतो की मला चांगले शिष्य मिळाले नाहीत। ते पण एका प्रकारचं रौद्र ध्यान आहे। रौद्र ध्यानाचं फळ नरकगती। तर आर्त ध्यानामध्ये हे स्वतःला दुःख देण्याचं काम करते आर्त ध्यान। बाहेरच्या कोणी प्राणीमात्राला त्रास देत नाही, पण चिंता करीत राहतो, आपल्याबद्दलच विचार करत राहतो। क्रोध, मान, माया, लोभ हे आर्त ध्यानात नाही, पण या काळात आर्त ध्यान नाहीच। या काळात मुख्य करून रौद्र ध्यान आहे। पण आर्त ध्यान अधिक चिंता करत राहणे ते आर्त ध्यान आहे। आपल्याला आवडलेला पाहुणा जेव्हा आपल्यापासून निघून जातो तेव्हा जे वाटतं ते आर्त ध्यान। ज्याची अपेक्षा आपण करत नाही तो पाहुणा म्हणून आपल्याकडे येतो, तेव्हा ज्या मनात भाव निर्माण होतात ते आहे आर्त ध्यान। तर सावधान राहायला पाहिजे। आणि आर्त ध्यानाचं फळ आहे तिर्यंच गती, म्हणजे झाड, प्राणी, पशु, पक्षी यांचं आयुष्य। तिसरं आहे धर्मध्यान। पूर्ण दिवसात काही चिंता नाही, रौद्र ध्यान नाही, आर्त ध्यान नाही, यालाच धर्मध्यान म्हणता येईल। एखाद्याला स्वतःच्या स्वरूपाची कल्पना नसेल, भान नसेल, भगवंताला त्याची हरकत नाही, पण आतून आणि बाहेरून जर तो क्लेशरहित असेल तरीसुद्धा भगवंताला ते आवडते। हल्लीच्या काळात धर्मध्यान सापडणं हे फार कठीण आहे। 2 किंवा 5 माणसं भेटतील। या कलियुगामध्ये काळजी, उपाधी एकट्या संसारी माणसालाच होते असं नाही। कित्येक साधू, संन्यासी, योगी, महात्मे यांना सुद्धा ही चिंता वाटतेच आणि ते शिष्याला शिव्यासुद्धा देतात। धर्मध्यानाचे फळ आहे देवगती। आता चौथं जे ध्यान आहे ते आहे शुक्ल ध्यान। शुक्ल ध्यानाच्या 4 पायऱ्या। आत्म्याला अस्पष्ट ओळखणे हा पहिला पाया, आणि जशी जशी प्रगती होत जाईल तसं तसं आत्म्याविषयी स्पष्ट अशी जाणीव होत जाते। तर शुक्ल ध्यान ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शुक्ल ध्यानानंतरच मग मोक्ष प्राप्तीचा मार्ग खुला होतो। शुक्ल ध्यानाचं फळ आहे मोक्ष। दादाजी म्हणतात की आम्हाला खटपटी वितराग म्हणतात, संपूर्ण वितरागी नाही। मोक्ष देण्याकरिताच दादाजींची सर्व खटपट आहे।